सुप्रभात विद्यार्थ्यांनो, आजच्या या भागामध्ये आपण पुढच्या आठवड्यामध्ये येणाऱ्या पिरियॉडिक टेस्टच्या संदर्भामध्ये चर्चा करणार आहोत. म्हणजेच या परीक्षेसाठी तुमच्या मराठी या विषयाच्या प्रश्नपत्रिकेचं स्वरूप कशा प्रकारचं असेल याबद्दल तुम्हाला मी आज माहिती करून देणार आहे. वास्तविक बघता या आधीच तुम्ही पहिली पिरियॉडिक आणि पहिली सेमिस्टर परीक्षा दिलेलीच आहे. ही परीक्षा ऑनलाईन होती. ऑनलाईन म्हणजेच इथे MCQ बेस या परीक्षेचं आपण आयोजन केलं होतं. या दोन्हीही परीक्षांमध्ये तुम्हाला लिखाण काम कुठल्याही प्रकारचं दिलं गेलं नव्हतं. पुढच्या परीक्षेमध्ये सुद्धा म्हणजेच पुढच्या आठवड्यामध्ये तुम्ही देणार असलेली जी पिरियॉडिक परीक्षा आहे त्या परीक्षेतही मराठीचं कुठलंही लिखाण काम तुम्हाला दिलं जाणार नाहीये. म्हणजे मग नक्की काय करायचंय तर म्हणजेच मग तुम्हाला जे प्रश्न दिले जातील त्या प्रश्नांचे पर्यायही तिथे असतील आणि या पर्यायांपैकी योग्य तो पर्याय तुम्ही लक्षात घेऊन त्या पर्यायासमोर उत्तराची निवड करताना टिकमार्क करणार आहात, खूण करणार आहात, जेणेकरून ते तुमचं उत्तर जे आहे ते उत्तर कन्फर्म होऊन जाईल, नक्की होऊन जाईल. मग आता नेमकं प्रश्न कशा प्रकारचे असतील, प्रश्नपत्रिकेचं स्वरूप काय असेल आणि प्रश्नांच्या उत्तरांची निवड कशी करायची हे तुम्हाला आता मी इथे सांगणार आहे. विद्यार्थ्यांनो, या परीक्षेसाठीचा पोर्शन जो आहे तो पोर्शन तुम्हाला याआधीच मिळालेला आहे. पोर्शनप्रमाणे या परीक्षेसाठी तुम्हाला पाठ क्रमांक 8 आणि 9 या 2 घटकांचा अभ्यास करायचा आहे. त्याचबरोबर व्याकरण व व्याकरणामध्ये तुम्हाला शब्दांच्या जाती, काळ, समास, वाक्यांचे प्रकार ओळखा, समानार्थी, विरुद्धार्थी, लिंग, वचन या सगळ्याचाच, या सर्व घटकांचा या परीक्षेमध्ये समावेश केला जाणार आहे. तर एकूण या परीक्षेसाठी तुमच्या प्रश्नपत्रिकेमध्ये 3 प्रश्न असतील. महत्त्वाचे 3 प्रश्न विचारले जातील. त्यातला पहिला जो प्रश्न असेल तो पहिला प्रश्न हा अपठित उतार्यावर असेल. म्हणजेच तुम्हाला अपठित उतारा तिथे दिला जाईल आणि त्या अपठित उतार्यावर प्रश्न विचारले जातील. या अपठित उतार्यावर विचारलेल्या प्रत्येक प्रश्नाला पर्याय हे दिलेले असतील. प्रश्न व्यवस्थित वाचून त्या प्रश्नासाठी योग्य पर्याय नेमका कोणता हे त्या उतार्यामध्ये शोधून तुम्ही त्या उत्तराची निवड तिथे करणार आहात. या उतार्यासाठी प्रश्न कोणत्या स्वरूपाचे विचारले जातील? कदाचित त्यामध्ये एका वाक्यातही असेल, रिकाम्या जागाही असू शकतात, समानार्थी असू शकेल, विरुद्धार्थी असू शकेल. जो कोणताही प्रश्न विचारला जाईल त्या प्रश्नाचं योग्य ते उत्तर त्या उतार्यामध्ये शोधून तुम्हाला त्याची निवड करणं आहे. आपण पुढच्या प्रश्नाकडे वळणार आहोत. प्रश्न क्रमांक 2 हा प्रश्न रिकाम्या जागांसाठी असेल. या प्रश्नामध्ये पाठावरही आणि कवितेवरही तुम्हाला प्रश्न विचारले जातील. एखादं वाक्य, एखादी ओळ इथे तुम्हाला दिली जाईल आणि त्यासाठी
पर्यायही असतील. दिलेल्या पर्यायांपैकी उत्तराचा योग्य पर्याय निवडायचा आहे आणि तो निवडल्यानंतर त्यासमोर तुम्ही टिकमार्क करणार आहात. जेव्हा तुम्ही ते टिकमार्क कराल त्यावेळेला ते उत्तर त्या रिकाम्या जागेसाठी योग्य आहे असं ग्राह्य धरलं जातं. उदाहरणार्थ म्हणून तुम्हाला मी इथे एक वाक्य दिलेलं आहे बघा. त्यांना डॅश गरज जाणवत होती. हे वाक्य आहे आणि या रिकाम्या जागेसाठी पर्याय दिलेले आहेत अन्नाची, पाण्याची, विश्रांतीची. इथे योग्य उत्तर आहे विश्रांतीची. म्हणजे मग या पर्यायासमोर आपण टिकमार्क करणार आहोत. याच प्रश्नामध्ये प्रश्न क्रमांक 2 मध्येच सब क्वेश्चन ब जो असेल तो एका वाक्यात असेल. या एका वाक्यामध्ये तुम्हाला पुन्हा पाठावर आणि कवितेवर प्रश्न विचारण्यात येतील. या प्रश्नांना देखील तुम्हाला पर्याय असतील आणि त्या दिलेल्या पर्यायांपैकी त्या प्रश्नासाठी योग्य आणि अचूक उत्तराची तुम्हाला निवड करायची आहे. उदाहरण म्हणून तुम्हाला इथे मी एक प्रश्न दिला आहे बघा. कोणत्या प्रकारच्या कथा वाचण्यात ईशानला गोडी नव्हती? यासाठीचे पर्याय आहेत थरारक, रोमांचक की रहस्य. या प्रश्नासाठीचं योग्य उत्तर आहे रोमांचक. म्हणजेच पर्याय क्रमांक ब जो आहे तो पर्याय क्रमांक ब या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे आणि त्यामुळे आपण त्याला टिकमार्क करणार आहोत. आता आपण वळणार आहोत प्रश्न क्रमांक 3 कडे. प्रश्न क्रमांक 3 हा पूर्णतया व्याकरणावर आधारित असेल. या प्रश्नामध्ये तुम्ही आत्तापर्यंत जे व्याकरण शिकलेलं आहात, उदाहरणार्थ शब्दांच्या जाती, काळ, वाक्यांचा प्रकार, समानार्थी, विरुद्धार्थी, लिंग, वचन, यावर हा प्रश्न आधारित असेल. यातून तुम्हाला काहीही विचारलं जाईल आणि त्याप्रमाणे तुम्हाला सूचना दिल्या जातील. त्या सूचनांचं पालन करून तुम्हाला योग्य तो बदल किंवा मग योग्य ते उत्तर विचारलेल्या प्रश्नासाठी निवडायचं आहे. उदाहरण म्हणून तुम्हाला इथे एक मी वाक्य दिलेलं आहे बघा. प्रश्न क्रमांक 3 कंसातील सूचनेनुसार उत्तरे लिहा. एक वाक्य दिले मी. ईशान आणि त्याचे साथीदार कामाला लागले. कंसामध्ये तुम्हाला विचारलेलं आहे अधोरेखित शब्दांची जात ओळखा. पर्याय दिलेले आहेत क्रियाविशेषण अव्यय, शब्दयोगी अव्यय की उभयान्वयी अव्यय आणि शब्द कोणता मी अधोरेखित केलेला आहे आणि. यासाठी योग्य उत्तर कोणतं यापैकी हे तुम्हाला निवडायचं आहे आणि याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक क उभयान्वयी अव्यय. विद्यार्थ्यांनो, प्रश्न क्रमांक 3 हा जो आहे या इथे मी तुम्हाला शब्दांच्या जातीवर हे वाक्य दिलेलं आहे, आधारित हे वाक्य दिलेलं आहे. परंतु या प्रश्नाअंतर्गत तुम्हाला वाक्यांचे प्रकार ओळखा, काळ ओळखा हे देखील विचारलं जाऊ शकतं किंवा मग शब्दांच्या जाती ओळखामध्येच विकारी आणि अविकारी अशा दोन्हीही प्रकारांवरती प्रश्न विचारला जाण्याची शक्यता असू शकते. त्यामुळे तुम्ही त्या दृष्टीने इथे तयारी करणार आहात. त्यानंतर याच प्रश्न क्रमांक 3 मधला पुढचा सब क्वेश्चन आहे समानार्थी शब्दांसाठी योग्य पर्याय निवडा. एखादा शब्द तुम्हाला दिला जाईल आणि त्या शब्दासाठी समानार्थी शब्दाची तुम्ही निवड करायची आहे. इथे मी तुम्हाला उदाहरण म्हणून दिलेलं आहे काठ. यासाठीचे पर्याय आहेत
किनारा, कोपरा की कडेला? याचं योग्य उत्तर आहे किनारा. या पर्यायासमोर तुम्हाला टिकमार्क करणं आहे. पुढे जाऊयात आपण. समानार्थीनंतर विचारला जाणारा प्रश्न असू शकतो, विरुद्धार्थी शब्दांसाठी योग्य पर्याय निवडा. यामध्ये देखील तुम्हाला उदाहरण म्हणून मी इथे एक शब्द दिलेला आहे, मंद. या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता असेल? यासाठीचे पर्याय मी इथे दिलेले आहेत, सावकाश, हळू, जलद. या शब्दासाठीचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक क, म्हणजेच जलद. यासमोर तुम्ही टिकमार्क करायची आहे. म्हणजे मग हे त्याचं उत्तर ग्राह्य धरलं जातं किंवा हे त्याचं उत्तर आहे हे सांगणं सोपं जातं. त्यानंतर प्रश्न क्रमांक 3 ई, लिंग बदला किंवा मग लिंग ओळखा. या दोघांपैकी काहीही तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. लिंग बदला असंही विचारलं जाऊ शकेल किंवा मग लिंग ओळखा. आणि त्याप्रमाणे जो शब्द दिला जाईल त्या शब्दाचे पर्याय जे दिले असतील त्या पर्यायानुसार तुम्हाला ते ओळखणं आहे किंवा मग बदलणं आहे. पुढचा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 3 ओ. इथे सुद्धा जसं मगाशी मी म्हटल्याप्रमाणे की लिंग बदला किंवा लिंग ओळखा यापैकी कोणताही तुम्हाला इथे प्रश्न विचारला जाऊ शकतो. तसंच वचन बदला किंवा मग वचन ओळखा असंही विचारलं जाऊ शकतं. प्रश्न क्रमांक 3 उ यामध्ये एकतर वचन बदला असं जर विचारलं तरीही तुम्हाला एखादा शब्द दिला जाईल, त्यासाठी पर्याय दिले जातील. पर्यायांपैकी योग्य पर्यायाची निवड करायची आहे. किंवा मग वचन ओळखा असं जरी असेल तरीही पर्याय तुम्हाला तिथे दिलेलेच असतील आणि त्या पर्यायांपैकी तुम्हाला योग्य पर्याय निवडून त्याचं उत्तर तिथे टिकमार्क करणं आहे. अशा रीतीने ही जी तुमची दुसरी चाचणी परीक्षा आहे, म्हणजेच सेकंड पिरियॉडिक टेस्ट जी आहे, जी 20 मार्कांची आहे, या 20 मार्कांसाठी तुमच्या प्रश्नपत्रिकेचा नमुना हा अशा पद्धतीचा असू शकतो. हे 20 मार्क या 3 प्रश्नांमध्ये विभागले जातील. मला असं वाटतं हा जो प्रश्नपत्रिकेचा नमुना आहे किंवा स्वरूप जे आहे हे स्वरूप तुमच्या लक्षात आलं असेल. इथे मी केवळ आणि केवळ एकच उदाहरण तुम्हाला दिलेलं आहे, पण परीक्षेमध्ये मात्र किती प्रश्न विचारले जातील हे तुम्हाला प्रत्यक्ष प्रश्नपत्रिका समोर असल्यानंतरच लक्षात येईल. मी तुम्हाला माहीत असावं, तुम्हाला एक अंदाज यावा की कशा प्रकारचे प्रश्न असू शकतात याची जाणीव करून देण्याचा इथे फक्त प्रयत्न केलेला आहे. किती प्रश्न येतील, काय येतील हे तुम्ही प्रत्यक्षात समोर पेपर आल्यानंतरच पाहणार आहात. धन्यवाद.